ब्राह्मण जर स्मशानात जेवला किंवा कोणीही जर स्मशानात जेवलं तर त्याला काय म्हणून शास्त्र काय म्हणतं की बाबा तुम्ही क्षुद्र होता. आता क्षुद्र हा शब्द आपल्याकडे इतक्या वाईट पद्धतीनं लोकांपर्यंत आणला आहे की कोणी कोणाला क्षुद्र म्हणलं की अपमानित झाल्यासारखं होतं. क्षुद्र म्हणजे काय की ज्यांच्यावर काही कारणास्तव काही संस्कार होऊ शकले नाहीत त्यांना क्षुद्र म्हणतात. मग त्याच्यामागे काहीतरी त्याचं रिझनिंग असेल ना. मग स्मशानामध्ये एखादी व्यक्ती जेवली की तो क्षुद्र झाला म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय की अनहायजेनिक फूड खाल्ले बाबा, मग आपण काय म्हणतो नको कसलं खातोस. मग त्याला कोण उद्या गणपती लक्ष्मीपूजनला बोलवणार नाही. प्रोफेशन बंद पडलं. मग त्याचं प्रोफेशन कोणावर बंद पडलं, त्या व्यक्तीमुळे बंद पडलं. मग त्याचं पूर्ण कुटुंब जगेल एवढी दक्षिणा त्याला 1 वर्षाची म्हणून द्यायची आहे. मग आता इथं श्रीमंत देईल, गरिबाने काय करावं, त्यालाही मृत्यू आहेच की. म्हणून अग्निस्थापन करा म्हणतात प्रेताच्या नावाचं, आणि जे अन्न तिथं द्यायचं आहे. मग तिथं ब्राह्मण जेवला नाही. 12वा दिवस सपिंडी करतो तिथं ब्राह्मण जेवले नाहीत. मग आम्ही ब्राह्मण भोजन करू शकलो नाही म्हणून 13वाला करायचं. 13वा इज जस्ट अन एक्सटेन्शन. पण आमच्या डोक्यात काय असतं की 13वाच आम्हाला वाटतं की सगळ्यात हायली इम्पॉर्टंट डे कुठला तर 13वा, की जो एक्झिस्टच करत नाही टू बी ऑनेस्ट. म्हणून तो 13वा आहे, म्हणून त्यासाठी आपण ब्राह्मण भोजन करतो. पण आता हे सगळं जे आहे हे गरुड पुराणात लिहिलेलं असेल तर पण असं म्हणतात ना की गरुड पुराण वाचू नये, फक्त मेल्यावरच ते त्याचं वाचन होतं, तर ते खरं आहे का? आता कसं आहे, पर्सनली तुम्हाला सांगतो, माझ्या घरामध्ये माझ्याकडे 6 प्रकारचे गरुड पुराण आहेत. पुराण आहे ते. आणि काही वाईट झालं नाही? वाईट कशाला होते, तुमचं कर्म वाईट असतंय. गरुड पुराण वाचलं म्हणून होत नाही. मग उद्यात भागवत वाचलं म्हणून तुमच्यावर काही इमेन्स फरक पडणार आहे का? तुमची टेंडन्सी तीच आहे ना. पण तुम्ही तशा बऱ्याच गोष्टी वाचताना न कळत, ज्या वाचू नयेत, पण त्या आम्ही वाचतो बघतो. पण ह्याला एक्सक्युजेस देण्यासाठी मी म्हणतो गरुड पुराण बेसिकली कसं आहे की एखादं पुराण कधी वाचावं यासाठी म्हणून ते ठोकताळे दिलेत की बाबा तू प्रेग्नंट असली मग भागवत वाच. म्हणजेच काय की बाबा तुझ्याकडून एक पुराण वाचलं जाईल, त्यातनं तुला चांगले उपदेश मिळतील. मग गेल्यानंतर मी काय वाचतो, कारण मी त्या फेजमध्ये आहे ना, माइंडसेटमध्ये आहे. त्या एखादी व्यक्ती गेलेली आहे, 10 दिवस घरात बसूनच आहे, आम्हाला काही दुसरं काम नाही आहे, मग गरुड पुराण वाचा, जेणेकरून बाबा आपण म्हणतो ना की समोरच्याला ठेस लागला की आधीचा शहाणा होतो नंतरचा, तसं बाबा की ही व्यक्ती गेली, मग त्याच्यामध्ये पापं सांगितलीत, त्यामध्ये मार्ग सांगितला आहे. मग आम्हाला त्यातनं कळावं, आम्ही काय तर त्यातनं बोध घ्यावा की नाही आत्तापर्यंत ठीक आहे, पण ॲटलिस्ट याच्या पुढं तर आपण चांगलं वागूया, चांगल्या गोष्टी करूया. ह्यासाठी गरुड पुराण आहे. गरुड पुराण निगेटिव्ह नाही आहे, कोणतंच पुराण निगेटिव्ह. मग गीतेमध्ये सुद्धा युद्धाचं वर्णन आहे ना. मग गीता वाईट आहे का? बोध देणारी आहे. गरुड पुराण हे सुद्धा बोध देणार आहे. हे लोकांना कळलं पाहिजे. मला एक सांगा, आता आपण श्राद्ध करतो, वर्ष श्राद्ध. तर माझ्या एक ओळखीच्या काकू आहेत, त्यांच्या मिस्टरांना जाऊन 7-8 वर्ष झाली, पण त्या दरवर्षी श्राद्ध करतात. मला असं वाटतं त्या आत्म्याचा पुनर्जन्म पण झाला असेल, पण त्या श्राद्ध करतात. तर आम्ही त्यांच्या प्रेमापोटी आदरापोटी आम्ही जातो, पण किती वर्ष हे श्राद्ध करायची अशी? आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत श्राद्ध करायला पाहिजेत. पण तो आत्म्याचा तर पुढे जन्म होऊन तो आत्म्याने एक शरीर टाकलं, म्हणजे शरीर त्यांनी टाकलंय त्याच्या नावाने कशाला श्राद्ध करायचं? एक उदाहरण देतो तुम्हाला. अज्युम करा तुमचा मुलगा US मध्ये फक्त दिवाळीला घरी येतो. मग तो येणार 1 दिवस 2 दिवस येईल. मग तुम्ही आल्यानंतर त्याला ग्रीट करता का नाही करता? ऑफकोर्स करता. स्वयंपाक आवडीचा कोणाचा कराल, तुमच्या का त्याच्या? तो करणार. ठीक आहे. जेवणार कोण आहे? तो जेवणार आहे. त्या दिवशी आम्ही काय म्हणतो सर्वंटला, थांब तू करू नकोस, मी भाजी करते आज, बरोबर. आडवक कोणाचं आहे? तुमचं आहे. त्याच्यासमोर तुम्ही डायनिंगच्या समोर बसता, तो मुलगा जेवतो, ढेकर तो देतो, समाधान कोणाला आहे? उत्तर दे. कोणाला समाधान आहे? मला आहे. जेवलं कोण आहे? तो जेवलाय. कष्ट कोणाचे आहेत? माझे आहेत. पण समाधान मला काय? ह्याचं उत्तर एक आईच देऊ शकते ना. म्हणून जे श्रद्धेनं करतात ते श्राद्ध आहे. श्रद्धा महत्त्वाची आहे की त्यामध्ये आम्ही त्या ब्राह्मणामध्ये माझ्या वडिलांना मी बघते की जसं आज माझ्या घरात माझा मुलगा बाबा नाही आहे, तो बाहेर राहतो कामासाठी, पण मी घरात एक गोड पदार्थ केला आहे, मी तो ठेवतो ना मनात की नाही माझा मुलगा असतानाच अरे त्याला श्रीखंड आवडतो तो यार. इमोशन्स आहेत ना, म्हणजे मानसिक समाधानासाठी करतो. आता तुम्ही म्हणता ना लग्न झाल्यानंतर तसं आपला काही संस्काराचा संबंध नाही, डायरेक्ट अंत्येष्टी सांगितली. म्हणजे मुलाचं लग्न किंवा मुलीचं लग्न लावलं की पॅरेंट्सचं काम संपलं. मग त्यांना आम्ही घरी जेवायला बोलवतोच ना, बोलवतोच की घरी जेवायला. मग याच्यामध्ये आपण श्राद्धामध्ये अन्नदान करतात लोक. आता अन्नदान काय करायचं आहे? सगळ्या दानामध्ये
सगळ्यातलं 100% दान पूर्ण होणारं कुठलं आहे, तर ते अन्नदान आहे. आता का सांगतो तुम्हाला मी, की तुम्ही चला बाबा पुढे जाऊन कधी तुम्ही रिच्युअल्स केलेत. तुम्ही म्हटलं की चला प्रत्येकाला आपण एक ₹500-500 देऊ. आणि कोण समजा ओला करून आला असेल, ज्याला ₹600 बिल आलं असेल, तो विचार काय करणार, अरे शेनं 600 दिले असते ना, ओला तर भागली असती माझी. प्रत्येकाला तुम्ही आई-वडिलांची 1-1 गुंठी जमीन जरी दिली, तर कोण तर 2 गुंठ्यांची अपेक्षा ठेवून आहे. समाधानी माणूस कुठंच नाही आहे. अन्नदानात समाधान आहे. मी तुम्हाला म्हटलं अजून एक पोळी वाढू का? तुम्ही काय म्हणता, बास माझं पोट भरलं आहे. म्हणजे मला द्यायची अजून ऐपत आहे. तुम्हाला घ्यायची नाही आहे. हे पूर्णत्वाला जातं. म्हणून आपण 13व्या दिवशी, श्राद्ध दिवशी अन्नदान करतो, की याचं पुण्य मला आणि गेलेल्या व्यक्तीला मिळावं. टर्म्स अँड कंडिशन्स नाही आहेत. म्हणजे कोणालाही अन्नदान करू शकतो ना. बाकीच्या दानाला काय सांगितलंय, गरजूला कराय, गरीबाला नव्हे. देअर इज अ डिफरन्स. की बाबा कोट्याधीश माणूस आहे, पण त्याला मूलच होत नाही आहे. मुलासाठी तो गरजू आहे. की बाबा त्याचं लग्नच होत नाही आहे, स्त्रीसाठी तो गरजू आहे. तसंच अन्नदान करताना कुठं गरजवंत बघू नका, अन्नदान आहे ते. वस्त्र देताना काय सांगितलं, की जो नग्न आहे तो कपड्याचा अधिकारी. कारण त्याला फरक पडत नाही तुम्ही टेरिकॉट देताय का रेमंड देताय, त्यासाठी ते वस्त्र आहे. ज्याच्याकडे ऑलरेडी आहे तो काय म्हणणार, अरे मी लिनन घालतोय, तुम्हाला हे काय झुडिओ द्यायला आहे, हा मला रेमंड तरी पाहिजे. आम्ही असंच करतो ना. आता तुम्ही कधी गेला बाबा, आम्ही कधी गिफ्ट्स देतो, आम्हाला वाटलं रे नाही हे जरा लो क्वालिटी वाटते, मग आम्ही काय करतो, ती बेडच्या खाली जाते ना ती आमच्या, की पुन्हा कधी जर फंक्शन आलं की तीच काढायची आणि देवकीकडून यशोदेकडे, यशोदेकडनं देवकीकडे. ह्याच गोष्टी आहेत ना आमच्याकडे. मग ही मानसिकता स्वतःची असताना तुम्ही तेच समोरच्याला कसं देऊ शकता. म्हणून आम्ही त्याच गोष्टी शिकल्या पाहिजेत. म्हणून मगाशी म्हटलं की क्वालिटी मॅटर करते, क्वांटिटी करत नाही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.